आता वळूया राजकीय बातम्यांकडे। आगामी निवडणुकांसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मुंबई पालिकेमध्ये जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा। शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येते आहे। मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, कल्याण आणि नवी मुंबईमध्ये युती व्हावी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही इच्छा असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, कल्याण आणि नवी मुंबईमध्ये महायुतीमध्ये युती व्हावी अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 50-50चा फॉर्म्युला व्हावा, जागा वाटपासाठी हा फॉर्म्युला व्हावा। आगामी निवडणुकांसाठी 50-50चा फॉर्म्युला व्हावा अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी बातमी समोर येते आहे। मुंबई महानगरपालिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेत 50-50% फॉर्म्युला असावा। 50-50% जागा वाटप व्हावं अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, एक मोठी राजकीय बातमी समोर येते। आगामी निवडणुकांसाठी 50-50% फॉर्म्युला असावा अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे, सूत्रांची माहिती आहे। जगदीश, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर अचानकतः मध्यरात्री निघून गेले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव असा प्रश्न उपस्थित होत होता, पण मात्र दिवाळीचा सण हा सध्या सुरू आहे, दिवाळीचा आठवडा आहे, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्तच भेट घेतली आहे। त्यांना भेटवस्तू देखील दिलेली आहे, शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। अशामध्ये समजा बघायला गेलं तर आता शिवसेनेच्या कोट्यातनं एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अशी की शिवसेना ही महायुती म्हणून एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये समोर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी मात्र आता एक त्याचं पुढचं पाऊल जे आहे ते आता महायुतीकडनं उचलण्यात यावं की जागा वाटपाचा फॉर्म्युला हा 50-50% असावा। मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई असेल, नाशिक असेल, अशा सर्व महत्त्वाच्या महानगरपालिकामध्ये योग्य तो जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा, 50-50%चा फॉर्म्युला असावा। अर्थातच सगळ्या पक्षांना समान जागा मिळाव्यात अशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची इच्छा आहे, असं एकूणच विश्वसनीय सूत्रांकडून माहिती सध्या समोर येत आहे। याचनुसार आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेला भारतीय जनता पक्ष यांनी कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवर 150 नगरसेवक असावे असा एक नवीन फॉर्म्युला जो आहे तो त्यांनी पक्षांतर्गत केलेला आहे। अशामध्ये नेमकं जागा वाटप हे मुंबईमध्ये किती प्रमाणात होणार आणि कशानुसार होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी या दोघांचेही पक्षामध्ये एक वेगळे गट आहे आणि त्यामुळे पक्षातून अनेक काही माजी नगरसेवक आहेत, त्यांनी यांच्या दोघांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची किंवा माजी नगरसेवकांची ही एक मोठी अपेक्षा असते आणि याच अपेक्षेसाठी जे आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत जुडल्या गेलेले आहेत। त्यामुळे जी एकनाथ शिंदेंची भूमिका आहे, भाजपाची ताकद पाहता भाजपा 50-50%च्या फॉर्म्युल्याला तयार होईल। अर्थातच ही सगळी समीकरणं जी आहेत ती जुळून आली पाहिजे, हे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची ही इच्छा आहे। कारण की तिन्ही वरिष्ठ नेते जे आहेत तिन्ही पक्षांचे, त्यांची इच्छा आहे की महायुती म्हणून आपण सामोरं जावं, पण महायुती म्हणून सामोरं जात असताना कुठेतरी विरोधकांना यांचा फायदा होऊ शकतो। कारण की जागा वाटपामध्ये कुठेतरी घोळ होण्याची देखील दाट शक्यता आहे। वेगवेगळे निवडून मग समजा जाऊन पुन्हा एकत्र आले तर मग महायुतीला याचा फायदा होऊ शकतो, असं काही राजकीय विश्लेषक हे सातत्याने मागील महिनाभरापासून सांगत आहेत। नेमकं आता दिल्लीवरनं काय निरोप येतो आणि तिन्ही पक्षातील वरिष्ठ काय ठरवतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे जगदीश। पण त्याआधी मात्र समान जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असं एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचं सूत्रांकडून समजून येत आहे। ठीक आहे, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।